नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाडच्या वाळू डेपोतील डंपरने वृद्धाला चिरडले. ग्रामस्थांनी डेपो बंद करण्याची केली मागणी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज. वाहनांची केली जातीय तपासणी. महाडमधील उपसरपंचाचे इच्छामरणासाठी पत्र. आमदार भरत गोगावलेंच्या धमक्यांना कंटाळून इच्छामरण मागत असल्याची माहिती. मतभेद दूर करून शिवसेना सुनील तटकरेंचा प्रचार करणार. तटकरेंना भरघोस मताधिक्यानं निवडून देण्याचे आमदार भरत गोगावले यांचे आवाहन. आणि कोकणातील चिमगोत्सवाची झाली सांगता. ग्रामदैवत मंदिरांमध्ये विराजमान. पाहुयात सविस्तर वृत्त. महाड तालुक्यातील मुठवली येथील वाळू डेपोतील डंपरने एका वृद्ध ग्रामस्थाला चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी मुठवली येथे घडली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी डेपो बंद करण्याची मागणी केली आहे. तर हा अपघात नसून यात घातपाताची शक्यता असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रामचंद्र तुकाराम डावरुंग असे या अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. डंपर चालक सज्जाद समद पठाण याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. की हा जे डेपो आहे, वाळूचा जो डेपो आहे, हा कायम स्वरूपात इथं आमच्या इथं बंद झाला पाहिजे. त्यासाठी हेच आमच्या गावाल्यांची सगळ्यांची एक भूमिका राहणार आहे. घटनास्थळी कोण वगैरे येऊन गेले किंवा डेपो मालक कोण येऊन गेले का? डेपोचे मालक आत्तापर्यंत आले नाहीत, पण त्यांचे जे काय पार्टनरशिपमध्ये असणारे लोक जे आहेत ते या ठिकाणी हजर झालेले आहेत. आता पार्टनरशिप पार्टनर जे आहेत ते जे डेपोचा जे मेन मालक मुंबईमध्ये राहतो तो का अजून या ठिकाणी हजर झालेला नाही. आम्ही त्याने तहसीलदारांना आम्ही असं एक बोलणे केले की आता आम्ही लोक जे एक डेपो आहे तर आता आम्ही सगळे JCB लावून हा पूर्ण बंद करणार आहोत आणि आम्ही तो काम चालू केलं आहे बंद करण्याचं. मी हा माझ्या शेताच्या ठिकाणी माझे चुलते गुरांना पाणी पाजत असताना म्हणजे पाणी आणायलाच जात होते, तर गाडीवाल्यांनी किन्नर असून ते गाड्यांनी त्यांनी पाठीमागं न बघता हा दुर्दैवी घटना घडलेली आहे. माझ्या ह्या चुलते त्यांचे मोठे चुलते ते त्यांच्यावरनं गाडी गेलेली आहे. त्यांचे ते कमरेपासून पूर्ण त्यांचा काहीच भाग शिल्लक राहिलेला नाही. फार त्यांचा पूर्ण चुराडा झालेला आहे. तर ह्याच्यावरती शासनाने जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीने आणि त्वरित करावी. माहिती हीच म्हणजे माझे ग्रामस्थ आमच्या सोबतच आहेतच आणि ग्रामस्थ जे निर्णय जो घेतलेला आहे तेव्हा ते आम्ही पूर्ण ठामच राहणार शेवटपर्यंत. घटना डेपोची इथं झाली. डेपो संदर्भात काय सांगायचं? डेपो संदर्भात झालेली आहे. तर हा डेपोचा हे पेपरही अजून पूर्ण झालेलं नाहीये. तरी हे ऍक्च्युली चुकी शासनाची आहे. शासनाचा बोर्ड पण शासनाचा तिथं दिलेला की महाराष्ट्र शासन महसूल विभाग कारण पहिली चौकशी शासनापासून सुरू व्हावी की इथं जागा तुम्ही कशी काय दिली, काय झाली, पेपर वगैरे पूर्ण नाही, त्याची चौकशी पण परिपूर्ण व्हायला पाहिजे आणि हे योग्य ती कारवाई या सगळ्यांमध्ये झालीच पाहिजे. कार्ला येथून एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या प्रवाशांच्या रिक्षाचा बोरघाटात ब्रेक फेल झाल्याने रिक्षाने समोरील लोखंडी रेलिंगला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात रिक्षामधील 4 जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ खोपोली येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. उरण येथील चिर्लेकर कुटुंब हे कार्ला येथील एकविरा आईचं दर्शन घेऊन उरणकडे निघाले असताना बोरघाटातील सायमाळजवळील तीव्र उतारावर आले असता रिक्षाचे ब्रेक फेल झाल्यानं रिक्षाला हा अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील साई चिर्लेकर, शकुंतला चिर्लेकर, सायली चिर्लेकर, मनीष चिर्लेकर हे 4 जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलादपूर तालुक्यात वणवा लागण्याच्या घटना वारंवार घडत असून वणव्याच्या घटनेत गोठा घरांना आगीची झळ बसल्याच्या घटना यापूर्वी देखील तालुक्यात घडल्या आहेत. रविवारी रात्री पोलादपूर तालुक्यातील काळवली गावातील भोसलेवाडी येथील एका गोठ्याला वणव्यामुळे आग लागल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोठ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसानसह पर्यावरणाची हानी झाली आहे. पवारवाडी आणि भोसलेवाडीतील नागरिकांनी महिलांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आणि ही आग आटोक्यात आणली. या वणव्याच्या वेढ्यात भोसलेवाडीतील मधुकर गणपत घाडगे यांचा गुरांचा गोठा असल्यानं गोठ्याला आग लागून जळून खाक झाला आहे.
देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। अशातच राज्यातील सर्व प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे। याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अवैध वस्तू आणि पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी रत्नागिरीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची कसून चौकशी केली जाते। रत्नागिरीच्या साखरपा पोलीस दूरक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या मुर्शी चेकपोस्ट येथे वाहनांची कसून तपासणी केली जाते आहे। कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण हे खूप महत्त्वाचे असते। या प्रशिक्षणाच्या जोरावर निवडणूक तुम्ही सर्वजण यशस्वीपणे पार पाडाल अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात। 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघांतर्गत 265 चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे पहिले प्रशिक्षण चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात काल पार पडले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे उपस्थित होते। मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग सर्वांनी काटेकोरपणे लक्ष देऊन करावा, त्यात कोणतीही अडचण येणार नाही। मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करावा। मतदान प्रक्रियेदरम्यान काय करावे आणि काय करू नये हे सर्वात महत्त्वाचे असते। त्या दृष्टीने सर्वांनी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सिंग यांनी यावेळी केले। मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले। प्रांत अधिकारी लिगाडे यांनी संगणकीय सादरीकरण करून अभिरूप मतदान प्रमाणपत्र नियंत्रण युनिट, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची कार्यवाही, इलेक्ट्रॉन मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट बदलणे आदीबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना केले। पहिल्या 747 तसेच दुसऱ्या सत्रात 800 अशा एकूण 1547 जणांना पहिले प्रशिक्षण यावेळी देण्यात आले। आमदार गोगावले यांचा ग्रामपंचायत कामामधील हस्तक्षेप आणि त्यांच्यापासून जीवितास असणारा धोका याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला वारंवार कळवून देखील तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पिंपळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी पत्राद्वारे केली आहे। याबाबत देखील निर्णय झाला नाही तर आपण आपल्या कुटुंबासह गोगावले यांच्या घरासमोर जून महिन्यात आत्मदहन करू असा इशारा देखील त्यांनी दिला। परंतु कल्पेश पांगारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या समस्यांचा पाढाच मांडला। माननीय आमदार भरत मारुती गोगावले यांच्याकडून मला वारंवार धमक्या येत आहेत। याच्या आधी 30 एप्रिल 2023 रोजी मला व माझ्या कुटुंबाला गंभीररित्या आमदारांच्या काही हस्तगुंडांनी मारहाण केली होती। त्याच्याबद्दल मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली असता माझ्या आईची स्टेटमेंट वगैरे काही घेतली नव्हती। आईलाही माझ्या मारहाण केली होती। त्याच्यानंतर परत आमदार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये गेल्यामुळे आमदार स्वतः येऊन मला जीवेठार मारण्याची धमकी वगैरे देऊन गेलेले आहेत। त्याच्यामुळे मी आमदारांच्या वारंवार धमक्यांना मी कंटाळलेलो आहे। त्यासाठी मी राष्ट्रपती महोदयांना स्वइच्छा मरणाची परमिशन मागितलेली आहे। परत आमदारांच्या पक्षांना जर मतदान केलं नाही तर वारंवार गावामध्ये बहिष्कार टाकला जातो। मी पोलिसांना पण सांगितलं होतं की आमदारांकडून मला असा त्रास आहे। पोलीस प्रोटेक्शनसाठी मी मागितलं होतं तर पोलिसांनी सांगितलं मला की बाबा आत्ता काही पोलीस प्रोटेक्शन देता येत नाही आचारसंहितेमुळं। जर आचारसंहितेमुळं जर माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याची सर्वस्व जबाबदारी पोलीस खात्याची। आणि जर आमदारांवरती काही कारवाई झाली नाही तर दिनांक 7 जून 2024 रोजी मी ढालकाठी येथील आमदारांच्या निवासस्थानासमोर मी व माझं कुटुंब आत्मदहन करणार आहोत। महाड पंचायत समितीमधील पाणी पुरवठा विभागातील निवृत्त जलसेवक तसेच वराठी ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य सदानंद जानक्या मालगुणकर यांचे वयाच्या 62व्या वर्षी रविवारी निधन झाले। करंजखोल तालुका महाड जिल्हा रायगड येथील त्यांच्या निवासस्थानी घराच्या पत्र्यावरून पडून गंभीर जखमी होऊन त्यांचे निधन झाले। सदानंद मालगुणकर हे महाड पंचायत समितीमधील पाणी पुरवठा विभागात जलसेवक म्हणून सेवानिवृत्त झाले। सेवानिवृत्तीनंतर महाड तालुक्यातील त्यांचे मूळ गाव असलेल्या वराठी या ग्रुप ग्रामपंचायतचे ते सदस्य झाले। सामाजिक कार्याची आवड असल्याने संपूर्ण तालुका त्यांना ओळखत होता। महाड तालुक्यातील करंजखोल या ठिकाणी त्यांचे निवासस्थान होते। घरासमोरील अंगणावरील छताचे पत्रे बदलण्याचे काम करत असताना अचानक पत्रा तुटून ते जमिनीवर कोसळले। त्यात ते गंभीर जखमी झाले। ही घटना घडल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले।
महाड तालुक्यातील करंजखोल या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक आणि रायगड जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। त्यांच्या पश्चात त्यांचे वडील, पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे। आमच्यातले मतभेद आता दूर झाले असून रायगड जिल्ह्यातील आम्ही सर्व शिवसैनिक महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचेच काम करणार असल्याचं प्रतिपादन आमदार भरत गोगावले यांनी तळा येथे केले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळा शहरातील मेकडे हॉल येथे मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार भरत गोगावले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन यावेळी आमदार भरत गोगावले यांनी केले। या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 7 मेला रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांना तिकीट दिली गेलेली आहे महायुतीने। त्यांचं काम आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी। जे काय आमचे पूर्वी मतभेद होते ते आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनीच एकत्र बसून ते संपवलेले आहेत। शेवटी आम्हाला देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांना परत करायचं आहे पंतप्रधान म्हणून, तर त्याकरता एक शिलेदार आमचा तिथं असणं गरजेचं आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलेलं आहे अबकी बार 45 पार, तर त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलेलो आहोत। आज ही तळा तालुक्यामध्ये आमच्या फक्त शिवसैनिकांचीच मिटिंग घेतली होती। सगळ्यांना मार्गदर्शन केलं, जिल्हा प्रमुख आम्ही, आणि त्यांना कामाला लावलेलं आहे। आणि काही मतभेद न ठेवता मोठ्या संख्येने सुनील तटकरे साहेबांना आपण सगळ्यांनी निवडून द्यायचं आहे। आणि मग येणाऱ्या पुढच्या निवडणुकीला ती मंडळी आपल्याला मदत करतील, ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार असतील ते। त्याचप्रमाणे मावळला आपले बारणे साहेब आहेत, त्यांना त्यांची लोक तिकडे मदत करतील। पण आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या सर्व शिवसैनिकांनी हे तटकरे साहेबांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे। रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळ आज रायगडमधील पोलादपूर येथील पितळवाडी येथे फुटला। यावेळी त्यांच्या समवेत स्थानिक आमदार भरत गोगावले उपस्थित होते। यावेळी आमदार भरत गोगावले यांच्यासह सुनील तटकरे यांनी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केली आहे। करू इच्छितो आहे त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी भरसर केला। 6 वेळच्या टर्म मध्ये अनंत गीतेचं एक काम दाखवा आणि विकास शेतकऱ्यांना 1 लाख रुपये घेऊन जा, असा हा सारा सभा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित करू। ठळकपणाने एखादं काम या सगळ्या परिसरामध्ये जर का करण्याची मानसिकता त्यांनी दाखवली असती, या तालुक्याचं आर्थिक सामाजिक चित्र पूर्णपणे बदलू शकलं असतं। म्हणून चंद्रकांत कळंबे तुमच्या हाडाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी काही चीड प्रत्यक्षपणे होती ते आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे अनुभव मिळाला। आज मी आपल्याला आश्वस्त करतो, मी 5 वेळेला विधानसभेवरती होतो, लोकसभेमध्ये 1 वेळेला काम करण्याची संधी त्या ठिकाणी त्या निमित्ताने मिळाली। राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना राबवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी केली। आणि या तालुक्याला तसा इतिहास आहे, तसा भूगोल सुद्धा भरसट आहे। जगद्गुरू तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आध्यात्मिक विचारसरणीचा सुद्धा फार मोठा वर्ग माझ्या पोलादपूर तालुक्यामध्ये। प्रत्येक लोकांना विचार पडलाय की जसा राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना विचार पडलाय आमच्या मावळच्या मतदारसंघामध्ये, तिथं आपला धनुष्यबाणाची निशाणी आहे। तिथे त्या राष्ट्रवादीवाल्यांनी कधी मतदान केलं नव्हतं धनुष्यबाणाला, आता त्यांना विचार पडलाय, तर करणंच भाग आहे। जर आम्ही इकडं तटकरे साहेबांना घड्याळावरती जर निवडून देण्याचं ठरवलेलं आहे, तर तिकडच्या लोकांनी धनुष्यबाणावरती बटन दाबून तिथं आमच्या बारण्यांना निवडून द्यायचं, म्हणजे आम्ही समसमान राहतोय। लोकसभा निवडणुकांची तारीख आता जवळ येत असून महाविकास आघाडीतील बऱ्याच जागांवरील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तरी अद्याप देखील महायुतीच्या अनेक जागांच्या उमेदवारी जाहीर झाल्या नाहीत। याबाबत महायुतीचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे। तसं बघितलं तर महाविकास आघाडीचा सुद्धा गोळ संपलेला आहे। आम्ही ज्यावेळेला दिल्लीमध्ये होतो त्यावेळेला जवळपास सर्व चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात असतानाच एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा आम्ही सर्वांनी मिळून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे। 5 टप्प्यामध्ये निवडणूक त्या ठिकाणी होणार असल्यामुळे आज उद्या 2 दिवसांमध्ये या संदर्भातल्या जागा, उरलेल्या जागा आणि मग त्या जागावरचे उमेदवार महायुतीचे त्या ठिकाणी घोषित केले जातील। आपण पाहू शकतात की भारतीय जनता पक्षाने जवळपास 25 उमेदवार घोषित केले, शिवसेनेने 10 उमेदवार जवळपास घोषित केले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने
4 अधिक जानकर साहेब परभणी त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केलेली आहे. उरलेल्या जागांच्या बाबतीमधला सुद्धा निकाल 2 दिवसात त्या ठिकाणी होईल. अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता अधिक रंगतदार होतोय. महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांना दुसऱ्यांदा खासदार व्हायचंय. त्यांनी प्रचार सभांचा धडाका लावलाय. पनवेल, नवी मुंबई आणि मुंबई स्थित पारनेर वासियांचा संवाद मेळावा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे येथील नालंदा बुद्धविहार मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भव्य मिरवणूक काढल्यानंतर जनसंवाद मेळावा पार पडला. सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप या मेळाव्यात लावण्यात आली. या क्लिपमधील शिव्या देणारा व्यक्ती हा माजी पंचायत समिती सदस्य तथा निलेश लंके प्रतिष्ठानचा मीडिया सेलचा अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला. ज्याला शिव्या दिल्या तो पारनेरच्या कळस ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच असल्याचा दावा करण्यात येतोय. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, पारनेर तालुक्याचे भाजपचे नेते विजय औटी यांच्यासह पारनेर आणि नगर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. ऑडिओ क्लिप मी व्यवस्थित अजून ऐकली नाही. मी आता माईकवरच त्या ठिकाणी ऐकली थोडंफार. तर त्या ठिकाणी ऑडिओ क्लिपमध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातोय की या व्यक्तींना बोलायचं आहे, ते व्यक्ती तिथं असल्याशिवाय असं बोललं जाऊ शकत नाही. व्यक्ती कोण आहे यांचं नाव पण समोर आलेलं आहे. उद्या पोलीस तक्रार झाल्यानंतर सगळा डेटा हा रिकवर केला जाईल. त्या पूर्ण क्लिपमध्ये जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी त्यात नाही, पण शेवटी CDR रिपोर्ट आहे, कॉल रेकॉर्ड्स आहेत आणि कॉल रेकॉर्डमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्टता आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट पुढे जाऊन योग्य ती कारवाई करेल. मी स्वतः पोलीस डिपार्टमेंटला संरक्षणाची मागणी केलेली आहे. कारण की अशा प्रकारे जिथं सुशिक्षित उमेदवार एक सुसंस्कृत घराण्यातून आज जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला अशा काही ठराविक गुंड प्रवृत्तीचे लोक धमकत असतील तर त्याची संरक्षणाची जबाबदारी ही अहिल्यानगर जिल्हा प्रशासन पोलीस डिपार्टमेंटची आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या संभाव्य उमेदवारांच्या पंक्तीत असलेले नारायण राणे निवडणुकीच्या प्रचाराला लागल्यात. वैभववाडी तालुक्यात राणेंचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. काय कामाचे खासदार तरी सांगावं. एक तर मागाशी नितेश बोलले 14 आणि 19ला भाजपमुळे निवडून आला, मोदींमुळे निवडून आला आणि हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटवाले मोदींना तडीपार करायला निघाले. वृत्ती बघा. उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात गेला कुठे? रामलीला मैदान दिल्लीला. आमचं सरकार आता आहे ना 303 आमचे खासदार आहेत मोदींना पाठिंबा देणार आणि हा मोदीला तडीपार करायला निघाला. खासदार किती? 5. ताकद किती वयाची? उद्धव ठाकरे 5. आमदार किती? 16. त्या लोकसभेनंतर अजून 10 कमी होते म्हणजे 7. आणि मोदी ना अरे बहुमताचं सरकार आहे. आता या निवडणुकीत 303 वरून आम्ही 400 वर झालो. अब की बात 400. पेण स्पोर्ट्स संघानं अंतिम सामन्यात मॉर्निंग ग्रुप थळ अलिबाग संघाचा 9 गडी राखून पराभव केला आणि दमदार आमदार चषक T20 लेदरबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना थळ संघानं आपल्या निर्धारित 20 षटकांमध्ये 109 धावा केल्या. यामध्ये ओम साखरकर याचे मुख्य योगदान होते. उत्तरादाखल खेळताना अनुभवी आणि रणजी MPL सारख्या स्पर्धांमध्ये खेळलेल्या खेळाडूंचा भरणा असलेल्या पेण संघानं धडाकेबाज सुरुवात करत अवघ्या एका खेळाडूच्या बदल्यात थळ संघाचे आव्हान 9 षटकांमध्ये पूर्ण केले आणि विजेतेपद पटकावले. पेण संघातर्फे ऋषी नाईक यांनी नाबाद अर्धशतक नोंदवले तर प्रतीक म्हात्रे यांनी उत्कृष्ट साथ दिली. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेल्या थळ संघाला गोलंदाजीमध्ये फारसे काही कसब दाखवता आले नाही. निसर्ग विठ्ठल चराचरी आम्ही कळसगिरीचे वारकरी असा अनोखा संदेश देत रोटरी क्लब ऑफ रोहा सहयोगी सिटी ऑफ फ्लॉवर्सच्या वर्धापनदिनी वृक्षदिंडीला रोहा शहर ग्रामीणवासीय निसर्गप्रेमी विविध क्षेत्रातील मान्यवर कला क्षेत्रातील शालेय विद्यार्थी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मारुती चौक ते नगर परिषद मार्गे मारुती चौकात आलेल्या वृक्षदिंडीचे व्यापारी बंधू नागरिकांनी जोरदार स्वागत केले. झाडांच्या विविधतेप्रमाणे अक्षरशः रंगीबेरंगी वेशभूषा करत निसर्ग
निसर्ग फुलवण्याचा संकल्प केलेल्या कळसगिरीच्या वारकऱ्यांनी अवघ्या रोहा निसर्गमय केला। खालूबाजा लेझिम पथकावर महिला पुरुषांनी ठेका धरत चांगलेच थिरकल्याचे दृश्य पाहायला मिळाले। सगळ्यात महत्वाची ताकद जी असते ती लोक चळवळीची असते। शासनाच्या अनेक योजना येतात जातात, कोण राबवतं कोण राबवत नाही, पण त्याच्याही पेक्षा लोकवर्गणीतून किंवा लोकांच्या मदतीने जी योजना आपण हातात घेतो ती 100% सक्सेस यशस्वी होतेच, हा आपला अनुभव आहे। आणि तो अनुभव पुन्हा एकदा सुरेंद्रने आम्हाला दाखवून दिला। त्याच्याबद्दल आमचं थोडंसं जे मन झोपलेलं होतं या बाबतीमध्ये ते सुरेंद्रनी जागा केलं असं मी प्रामाणिकपणे सांगेन। आणि याच्या पुढे केव्हाही जेव्हा केव्हा आमची काही खारीचा वाटा जर लागत असेल तर आम्हाला तुम्ही घ्या, आम्हाला बोलवा, आम्ही नक्की येऊ। अनेक झाडं, पशु पक्षीचे अंडे, छोटे छोटे जीवजंतू त्याच्यामध्ये भरभरून जातात। आणि आमचे फॉरेस्टचे सहकारी जे आमचे वन विभागाचे जे कर्मचारी, महिला भगिनी कर्मचारी आहेत, ते रात्री अपरात्री जे वनवा विभागात जातात त्यांना सुद्धा आपण सहकार्य आजपासून करायचं। पोलीस बंधू इथे आहेत, सर्वांच्या सहकार्याचं। आणि ताई बोलल्या लोक चळवळ बनली तरच आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो। आता आपण शासन प्रशासनावर अवलंबून राहण्याचं थोडंसं कमी करूया। जंगलांना आपण रंगीत करायचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून इथे फुलपाखरं येतील, पक्षी येतील, फुलझाडं बघितल्यानंतर मधमाशा येतील, अनेक वेगवेगळी अशी एक संपूर्णपणे नैसर्गिक सायकल पूर्ण होऊन जाईल। आणि आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बघण्यासाठी या माध्यमातून पर्यटक येतील। पर्यटन चालू झालं की ऑटोमॅटिकली बाहेरचा पैसा आपल्या शहरामध्ये येतो, आणि बाहेरचा पैसा जर आपल्या शहरामध्ये आला तर आपली इकॉनॉमी वाढते। आणि हाच एक उद्देश घेऊन आपण ही संकल्पना घेतलेली आहे। पण ही संकल्पना एवढी सोपी नाहीये। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुद्धा अनेक संस्था, मग हे भरती मंडळाचे आपले उद्योगजी बंधू असतील, त्याच्यानंतर शिवऊर्जा मंडळ असेल, प्रेस क्लब असेल, प्रत्येक नागरिक जे ज्यांना खरोखर पुष्कळ काही गोष्टींचं विचार करण्याची तयारी आहे ते या गोष्टीला साथ देत आहेत। आणि त्याच्यामुळे ही संकल्पना हळूहळू रुजू लागलेली आहे। रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या खेडेशी गावची ग्रामदेवता आई महालक्ष्मीचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। या उत्सवानिमित्त देवी महालक्ष्मीची पालखी गावातील वाड्यांमध्ये दरवर्षी भेटीसाठी जाते। प्रतिवर्षाप्रमाणे महालक्ष्मी देवीचा पालखी उत्सव सोहळा खेडशी गावातील भंडारवाडी येथे मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवीच्या पालखीने घरोघरी जात भाविकांना दर्शन दिले, तर संध्याकाळी भंडारवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्यनारायणाची महापूजा, महाआरती अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रात्री खेडशी गावच्या ग्रामस्थांसोबत रत्नागिरी शहरातील नागरिकांकडून पालखी नाचवण्यात आली। हा पालखी नाचवण्याचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती। यावेळी गावासह रत्नागिरी शहरातील भाविक तसेच चाकरमानी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री महालक्ष्मी उत्सव मंडळ खेडशी भंडारवाडीतर्फे या पालखी सोहळ्यानिमित्त कोकणचा साज, संगमेश्वरी बाज या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा पालखी उत्सव सोहळा श्री महालक्ष्मी उत्सव मंडळ खेडशी भंडारवाडीतर्फे फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। आणि सध्या कोकणात सर्वत्र शिमगोत्सव सुरू आहे। अनेक ठिकाणच्या ग्रामदेवता मंदिरांमध्ये विराजमान झाल्यात, तर काही ठिकाणी आजही ग्रामदेवता आपल्या भक्तांच्या भेटीला जात आहेत। संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे, गावकरवाडी, रेमजेवाडी या ठिकाणी गंगावरदान देवीची पालखी घरोघरी भक्तांच्या भेटीला आली। गंगावरदान देवीच्या आगमनाचा सोहळा संपन्न झाला। यावेळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवीच्या पालखीने घरोघरी जात भाविकांना दर्शन दिले। यावेळी पारंपरिक पद्धतीनं पालखी देखील नाचवण्यात आली। हा पालखी नाचवण्याचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी गावातील मुंबई पुणे स्थित चाकरमानी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पालखी सोहळ्यानिमित्त करमणुकीच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।